श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सर्वजण? मजेत ना? मी पण मजेत. तर चला, आज जायचं होतं थोडं बाहेर. मग बाहेर जायचं ठरलं की सगळ्यांचं किती मन मोकळेपणाने तयारी करणं सगळ्यांची जिम्मेदारी होऊनच जाते. कारण भरपूर दिवसात आपल्या कामातून आपल्याला सुट्टी भेटलेली असते आणि मग थोडा वेळ काढून आपल्याला बाहेर जायचं म्हटलं की ती खुशी कुणाला सांगू शकत नाही. आणि चला मग मैत्रिणींनो, माझी झाली होती इथं तयारी आणि थोडी मला वजनाने झालकी साडी घालायची होती. कारण आजकाल असं चाललेलं आहे की सकाळी थोडं थंड वातावरण असतं आणि मग दुपारी ऊन. मग त्या उन्हाच्या वातावरणात आपल्याला जरा हेवी साडी वगैरे घालून गेलो तर परेशानी होते आणि कम्फर्टेबल वाटत नाही. असू द्या, ठीक आहे. त्यानंतर बघा, मी ही लावलेली आहे लिपस्टिक आणि ती लिपस्टिक मी सिंदूर म्हणून सुद्धा यूज करते कारण तिचा कलर खूप छान आहे म्हणून. आणि माझ्या मेकअपमध्ये मला जास्त काही लावायला आवडत नाही. मी आपलं जे जुनं पॉन्स पावडर आहे ते लावते आणि लिपस्टिक तेवढं. हे दोन माझ्या वस्तू आवडीच्या आहेत, ते मी लावतेच. आणि त्यानंतर बघा, माझी तयारी झाली. मग आपल्या मुली कुठं मागे राहता ते पण आता लावायला लागले आता मेकअप. तसं तर तिला लिपस्टिक वगैरे लावायला आवडत नाही, पण कधीतरी ती माझं बघून करायला बघते. आणि बाहेर गेलो की आपण पाणी वगैरे सोबत घेऊनच जायला पाहिजे. जेवण नाही राहिलं तरी चालतं, कारण पाणी बहुतेक ठिकाणी भेटत नाही आणि आउटसाईडला गेलो तर पाणी अजिबात भेटत नाही. म्हणून घरूनच पाण्याची सोय करून जायलाच पाहिजे. तर मैत्रिणींनो, फायनली आम्ही पोचलेलो. तर कुठं तर बरेच जण ओळखूनसुद्धा घेतले असतील, कारण हे ठिकाण आहे तुकाराम महाराजांच्या गावी, म्हणजे देहू गाव. आम्ही तिथं आलेलो होतो आज. आणि बघा किती छान वाटतं ना आपले जुने काळाचे मंदिर वगैरे बघायला. आपलं नशीबच म्हणायचं इथं आपल्याला बघायला भेटतं म्हणून. आणि हे बघा, आपल्या या जुन्या काळाची चिंच, म्हणजेच इंग्लिश चिंच होती आणि आपण आपल्या टायमाला खूप आवडीने हे चिंच खात होतो. त्यामुळंच मी माझ्या भाग्यालासुद्धा त्याचा स्वाद देत होती, कारण आजकाल ते चिंच बघायला भेटत नाही. मला इथं दिसली म्हणून मी तोडायला गेले. आणि त्यानंतर बघा, मला तर आहे ना ते पाणी बघून आणि उंचावरून बघून मला खूप चक्कर येतात. त्यामुळं मी कधी पाण्याच्या जवळ जास्त जात नाही आणि उंच पायरीवरूनसुद्धा खाली डोकवत नाही, कारण मला असं वाटतं की मीच खाली पडते की काय. आणि मला असं वाटतं माझ्यासारखा भरपूर जणांना प्रॉब्लेम असू शकतो, कारण बरेच जणांना पाण्याची पण भीती वाटते आणि उंचावरून बघायलासुद्धा भीती वाटते. तर बघा मैत्रिणींनो, हे आहे महाराजांच्या जन्मस्थान, म्हणजे इथं महाराजांचा जन्म झालेला होता. आणि इथं बाजूला त्यांचेच जे आता त्यांचे वंश आहेत ते इथं बाजूला राहायला आहेत. आणि घरं तर बघा तेच आहेत वाटतं, जुनेच. आणि आता थोडा बदल झालेला आहे, मंदिरात जरा सुधारणा वगैरे पहिलेपेक्षा बदल झालेला आहे. आणि हे बघा, पहिलेचे जे दगडाचे घर आहेत तेच आहेत आणि इथं हे लोक त्यांचेच आहेत. आणि मला तर वाटतं यांना जायला कुठून रस्ता आहे मला समजतच नाही आहे, कारण इथं रस्ताच दिसत नाही आहे. त्यांना वापर कुठून असेल म्हणून. पण आपण ते तेवढं विचारू शकत नाही, कारण शूटिंग घ्यायला कुठेही सवलत नाही आहे. तरी पण आपण थोडीफार घेतो शूटिंग, म्हणून मी घेतलेली होती. आणि त्यानंतर आम्ही पोचलेलो होतो महाराजांच्या गाथा मंदिरात. तर इथं बघा मूर्ती किती छान आहे ना महाराजांची. आणि त्यानंतर बघा, ही इंद्रायणी नदी आता वरून मी बघत आहे, तर वरून खूपच छान लोकेशन दिसत होतं. आणि हे आहे इंद्रायणी नदी. आणि त्यानंतर बाजूला शेती, आणि शेतीच्या बाजूला राहणारे जे भक्तजन असतात त्यांना राहण्यासाठी खूप छान सोय आहे इथं. आणि आपल्या पद्धतीने किती दिवस आपण राहू शकतो आणि राहण्यासाठी कम्फर्टेबल वाटेल अशीच जागा आहे. तर आवर्जून आपण या आणि थांबून जा. खूपच मन प्रसन्न होते इथं येऊन. आणि आपल्या मनात जे विचलित झालेलं असतं आपलं मन काही कारणाने, बघा प्रत्येकालाच कुठल्या ना कुठल्या गोष्टींचं टेन्शन असतं, कुणाला कामाचं तर कुणाला घरचं, असं प्रत्येकाला थोडे लहान मोठे टेन्शन आहेतच. तर इथं आलं ना तर मन एकदम प्रसन्न होऊन जाते. आणि बघा, आता इथं आमचं बसून झालेलं होतं, अर्धा एक तास आम्ही इथं टाईम घालवलेला होता. आणि त्यानंतर आलो इथं. तर इथं बघा, महाराजांना घेण्यासाठी पुष्पक विमान इथं आलेलं होतं, ते हे स्थान आहे. तर इथं बघा, हे झाड
तुकाराम बीज असते त्या दिवशी हे झाड हलतं आणि त्या दिवशी आपल्यासारख्याचं काही चालत नाही, एवढी इथं गर्दी असते. आणि त्या गर्दीतून आपल्याला ते दिसणं म्हणजे जे नशीबवान असतील त्यांनाच ते हलताना दिसेल, मला तरी वाटते, कारण भरपूर गर्दी असते म्हणून. आणि त्यानंतर बघा, आणि इथं जे आहे ना ते पेंटिंग जर आपण लक्षपूर्वक बघितलं आणि वाचन केलं इथलं तर आपल्याला तुकाराम महाराजांचा जो इतिहास आहे तो आपल्याला सगळा माहिती होतो. आणि माझ्याकडनं एक चुकीचं झालं, तर मला वाटलं मी शूटिंग व्यवस्थित घेत आहे, तर ते तसं काही झालेलं नाही, कारण मी चालत चालत ते शूटिंग घेतले आणि मग नंतर ते पेंटिंग आणि हे जे लिहिलेलं आहे ते माझ्याकडनं व्यवस्थित घेतलं गेलं नाही. खूपच कॅमेरा हालत होता. आणि असू द्या, नेक्स्ट टाईम कधी गेले ना तर व्यवस्थित घेणार. आणि तसं तर भरपूर जण इथं येऊनच गेलेले असतील, त्याबद्दल सांगायचं काही काम नाही. पण जे लांब लांब राहतात, ज्यांना येणं शक्य नाही, ते असे व्हिडिओ बघून किंवा असं काही बघून आपलं मनाची इच्छा पूर्ण करू शकतात, म्हणूनच थोडे प्रयत्न असतात, बाकी काही नाही. आणि हे बघा किती छान आहे ना. आणि तसंच बघा भरपूर इथं लोक आलेले होते. आणि आपल्याला असं वाटतं तर आपण एकादशीला याला त्यालाच गर्दी राहू शकते, पण तसं काही नाही. इथं एरवीसुद्धा भरपूर गर्दी असते आणि लोक आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या मोकळेपणाने इथं थांबून अर्धा एक तास म्हणजे 10 मिनटं जरी आपण बसलो ना तरी आपलं मन प्रसन्न होऊन जाते. तसंच प्रत्येकाचं आहे बघा. आणि बघा आता आम्हाला पुढंसुद्धा जायचं होतं, तर पुढं कुठं तर बघू. आणि हे पेंटिंग बघा अतिशय सुंदर असे आहेत, करणारे किती असे छान असतील, त्यांना हे काम जमतं आहे. आणि इथंसुद्धा आता भरपूर जागा मस्त मोठी झालेली आहे, कारण मला भरपूर वर्ष झाले इथं येऊन. आणि हे बघा किती गर्दी असते नाही का. आणि चला तर मैत्रिणींनो, आता आम्हाला जायचं होतं पुढं, तर पुढं कुठं भंडारा डोंगर. आणि हा भंडारा डोंगर म्हटलं तर रस्ता तर खूपच नागमोडी आहे, म्हणजे खूपच असं वाटतं की आपण मागच्या मागे खाली येतो की काय. आणि जे समोरून येणारे आहेत ते आपल्या अंगावर येत आहेत असं आपल्याला वाटतं, म्हणजे गाडी एकदम स्पीडने सुद्धा आणू शकत नाही, असं पायानेच आणल्यासारखं तिथून आपल्याला खाली यावं लागतं, कारण खूपच उंचावरून आपल्याला खाली यायचं असतं म्हणून. पण असू द्या, जे पायी लोक जातात त्यांना तर खूपच मजा वाटत असेल. आणि आपण लांब राहतो म्हणून आपल्याला तेवढं पायी यायला उशीर होईल म्हणून आपण गाडीनेच शॉर्टकट करून निघून जातो. पण जे पायी जातात ना त्या लोकांना तर खूपच समाधानी वाटत असेल. आणि बघा हे वरती मंदिरावर चढल्यावर हे दिसणारं हे दृश्य म्हणजे गाव आणि घरं खूपच छोटे छोटे दिसत आहेत. आणि त्यानंतर आमची ही बाई हरभरे खात बसली होती आणि तिला मी घेते म्हणून ती जरा लांबच बसली होती. आताच्या लेकरांचं काय भरोसाच नाही बाबा, विश्वासच ठेवत नाहीत. आणि ते झालं. तर बघा मैत्रिणींनो, हे मंदिर जे आहे, ह्या मंदिराची जी डिझाईन आहे ती खूपच छान आहे, म्हणजे बारीक बारीक डिझाईन इथं काढली जात आहे. बारीक बारीक डिझाईन इथं काढली जात आहे आणि खूपच मन लावून हे लोक कामं करत आहेत. आणि जर समोरासमोर हे मंदिर बघितलं तर एवढं छान वाटतं की काय सांगावं तुम्हाला. आणि मला वाटतं जरा अजून 1-2 महिन्यात हे काम पूर्ण होईल आणि मंदिर जेव्हा क्लिअर होणार तेव्हा तर येणाऱ्यांना तर अजून याच्यापेक्षा जास्त भारी वाटणार आहे. आणि हे बघा साईडचं वातावरण, दुपारचे 3-4 वाजलेले असतील तरी इथं धुकं खूपच दिसत होते, असं वाटत होतं की खूपच धूळ झालेला आहे म्हणून. पण एवढ्या कोपऱ्यात म्हणजे वरती हे गाव सोडून मंदिर आहे, पण असं अजिबात वाटत नाही की गावाच्या बाहेर हे मंदिर आहे, असं वाटतं की खूपच यात्रा इथं भरलेली आहे म्हणून. आणि चला, आज आमचा दिवस खूपच छान गेलेला आहे, कारण मस्त फिरलेलो आहेत आणि थकवा पण तेवढा झालेला आहे. मग चला तर थोडा आता वडापावचा नाश्ता वगैरे केला आणि फायनली नाश्ता करून आम्हाला निघायचंसुद्धा होतं, कारण उशीर पण झालेला होता, दिवस मावळायचा टाईम झालेला होता म्हणून. आणि इथं आलो नाश्ता करायला आणि थोडा वडापावचाच नाश्ता केला आणि मग निघालो घरी जायला. आणि घरी पोचून चहा वगैरे घेऊन
मग मला रात्रीचे जेवण बनवायची पण तयारी करायची होती आणि रात्री काही मला जास्त बनवायचं नव्हतं कारण नाश्ता उशिरा झालेला होता आणि मला रात्री फक्त मसाले भात बनवायचा होता आणि सकाळी मेथीची भाजी बनवायची होती म्हणून ती पण साफ करून ठेवायची होती. त्यानंतर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि काही चुकीचं झाल्यास माफी असावी. बाय. श्री स्वामी समर्थ.